Welcome to second EV. Let us start with next part of modal auxiliary verb. Third is use of may. मेचा वापर जो आहे तो कुठे केला जातो या पद्धतीने. मे इज यूज टू एक्सप्रेस परमिशन. तर पुन्हा एकदा परमिशनसाठी मेचा वापर होतो. टॉकिंग अबाउट थिंग्स दॅट कॅन हॅपन इन सर्टन सिच्युएशन. एखादी घटना घडली असेल तर त्या परिस्थितीला सांगण्यासाठी पण त्या ठिकाणी मेचा वापर जो आहे तो. टू एक्सप्रेस विश, त्या ठिकाणी इच्छा दाखवताना सुद्धा मेचा वापर केला जातो. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1, मे आय ओपन द विंडो. परमिशन. गोपी मे कम टुमारो. उद्याला तो येऊ शकतो. गोपी मे म्हणजे पॉसिबिलिटी जी आहे ती. मे गॉड ब्लेस यू, एक इच्छा जी आहे, विश जी आहे. ही मे बी इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पुन्हा एकदा एक इच्छा जी आहे किंवा शक्यता ज्याला आपण म्हणतो पॉसिबिलिटी. यू मे पास द एक्झाम, पुन्हा एकदा पॉसिबिलिटी जी आहे ती. तर पॉसिबिलिटी आहे, परमिशन आहे, विश आहे, यासाठी मेचा वापर जो आहे तो केला जातो. नेक्स्ट, यूज ऑफ माईट. माईट ही जी मॉडल ऑक्झिलरी आहे, माईट इज यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. तर पुन्हा एकदा जी पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. टू एक्सप्रेस परमिशन, पुन्हा एकदा परवानगी. टू मेक जेंटल अप्रोच, एखादा अगदी नम्रता असेल, नम्र अनुभव असेल, त्या ठिकाणी सुद्धा त्याचा वापर होतो. एक्झाम्पल नंबर 1, इट माईट रेन टुडे. तर पॉसिबिलिटी आहे, इट माईट रेन टुडे, पाऊस येण्याची शक्यता आहे. ही माईट अटेंड द मीटिंग, कदाचित तो मीटिंगला उपस्थित राहू शकतो, त्याची जी रिमोट पॉसिबिलिटी आहे ती. माईट आय गो अर्ली टुडे, पुन्हा एकदा पॉसिबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी आहे. यू माईट गो देअर अ लिटिल अर्ली, परमिशन आहे. यू माईट गो देअर अ लिटिल अर्ली, परमिशन. यू माईट स्पेंड द मनी विथ लिटिल केअर, पुन्हा एकदा यू माईट स्पेंड द मनी विथ लिटिल केअर, एक जेंटल अप्रोच जो आहे तो दाखवलेला आहे. यूज ऑफ विल. विल केव्हा वापरतात? टू एक्सप्रेस सिम्पल फ्युचर टेन्स, पहिल्यांदा साधा भविष्यकाळ जो आहे तो वापरताना विल वापरता. टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन, प्रॉमिस, थ्रीट, त्या ठिकाणी निश्चय असेल, वचन असेल किंवा एक प्रकारची धमकी असेल. टू टॉक अबाउट प्रोबॅबिलिटी, शक्यता असेल, संभवनीयता असेल. टू इंडिकेट पोलाइट रिक्वेस्ट, आणि त्या ठिकाणी नम्र विनंती असेल. फॉर एक्झाम्पल, द प्लेन विल टेक ऑफ इन अ फ्यू सेकंड. द प्लेन विल टेक ऑफ इन अ फ्यू सेकंड, सिम्पल फ्युचर टेन्स. आय विल नॉट ॲग्री विथ हिम. आय विल नॉट ॲग्री विथ हिम, तर मी त्याच्याशी सहमत असणार नाही. तर एक प्रकारचं डिटर्मिनेशन जे आहे ते इथे आलेलं आहे. वी विल नॉट सी हिम अगेन, तर ही प्रोबॅबिलिटी आहे. आय थिंक शी विल बी ग्रेट सिंगर, तर ही पण त्या ठिकाणी एक प्रकारची डिटर्मिनेशन आहे. विल यू पोस्ट दिस लेटर फॉर मी, पोलाइट रिक्वेस्ट आहे. नेक्स्ट, यूज ऑफ वूड. टेकिंग अबाउट टॉकिंग अबाउट पास्ट हॅबिट्स, तर ज्या भूतकाळात त्या सवय असतील त्यासाठी आपण यूजचा वूडचा वापर होतो. म्हणजेच त्याला आपण यूज टू असं पण त्या ठिकाणी संबोधतो. सिमिलर मिनिंग आर ॲज यूज टू, तर यूज टू आणि वूड जे आहे ते इक्वल असतात, लक्षात ठेवा. टू एक्सप्रेस विलिंगनेस ऑर डिटर्मिनेशन, त्या ठिकाणी इच्छा आणि निश्चय जो आहे तो दाखवताना वापरतात. टू एक्सप्रेस विश, त्या ठिकाणी पुन्हा एकदा इच्छा असे दाखवताना वापरतात. एक्झाम्पल, ही वूड रिटर्न होम अँड रीड न्यूजपेपर्स डेली. ही वूड रिटर्न होम अँड रीड न्यूजपेपर्स डेली, तर त्याची जी पास्ट हॅबिट आहे ती इथे दाखवलेली आहे. शी वूड अप्लाय फॉर द पोस्ट, तर जी तिची विलिंगनेस आहे ती त्या ठिकाणी शी वूड अप्लाय, ती करेल बहुतेक. ही वूड सिट देअर अँड थिंक अबाउट हिज चाइल्डहूड, तर पुन्हा एकदा त्याची एक प्रकारची थिंक अबाउट हिज चाइल्डहूड, पास्ट हॅबिट जी आहे ती इथे दाखवलेली आहे. यूज ऑफ शाल. शाल इज यूज टू एक्सप्रेस फ्युचरिटी, तर एक भविष्यकाळ दाखवण्यासाठी वापरतात. टू एक्सप्रेस सजेशन्स अँड परमिशन, त्या ठिकाणी सूचना असेल, परवानगी असेल. टू एक्सप्रेस कमांड, प्रॉमिस, थ्रीट, तर आज्ञा असेल, वचन असेल किंवा धमकी असेल. आय शॅल व्हिजिट यू टुमारो, तर ह्या ठिकाणी फ्युचरिटी आहे, भविष्यकाळ दाखवलेला आहे शालने. यू शॅल नॉट स्मोक इन द रूम, सजेशन या ठिकाणी आहे. ही शॅल बी पनिश फॉर हिज मिसबिहेवियर, त्या ठिकाणी पुन्हा एकदा सजेशन आहे. शॅल आय ओपन द विंडो, शॅल आय ओपन द विंडो, तर एक प्रकारची परमिशन जी आहे. शॅल आय अप्लाय फॉर बँक लोन, परमिशन आहे. तर या पद्धतीने शॅलचा वापर जो आहे. यूज ऑफ शूड. टू एक्सप्रेस ॲडव्हाइस, ड्युटी, सजेशन, सगळ्यात महत्त्वाचा वापर आहे. शूडचा वापर जो आहे तो सल्ला, सूचना देण्यासाठी करतात. टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी ऑर सपोजिशन, त्या ठिकाणी शक्यता किंवा संभवनीयता. यू शूड अटेंड द क्लासेस रेग्युलरली, तर ॲडव्हाइस आहे
की रोज आपले वर्गात आपण उपस्थित राहायला पाहिजे. वी शुड पे टॅक्सेस टू द गव्हर्नमेंट. तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा एक प्रकारे आपण आपली जी सूचना आहे, सल्ला आहे, यू शुड हेल्प द पुअर, आपण करायला पाहिजे एक प्रकारची सूचना, सल्ला, ड्युटी, कर्तव्य या अर्थाने. इफ शी शुड कम आय शॅल टॉक टू हर. शुड इट रेन द एक्झाम विल बी कॅन्सल्ड. तर पॉसिबिलिटी दाखवलेली आहे शूडने. नेक्स्ट यूज ऑफ मस्ट अतिशय महत्त्वाचा आहे, हा बऱ्याच वेळेला आपण करतो. मस्ट जे आहे ते कंपल्शन असेल त्या ठिकाणी वापरतात, ऑब्लिगेशन असेल त्या ठिकाणी वापरतात. टू एक्सप्रेस नेसेसिटी अँड ऑब्लिगेशन. तर ऑब्लिगेशन म्हणजेच त्या ठिकाणी कंपल्शन, अगदी करावंच लागेल. टू एक्सप्रेस स्ट्रॉंग ॲडवाईस अँड इन्व्हिटेशन. त्या ठिकाणी अतिशय एक सल्ला आणि आमंत्रण या अर्थाने. टू एक्सप्रेस स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, एक मजबूत इरादा जो आहे तो त्या ठिकाणी दाखवला जातो या पद्धतीने. तर यूज ऑफ मस्ट. यू मस्ट लुक आफ्टर युअर ओल्ड पॅरेंट्स. वी मस्ट यूज अवर राईट टू वोट प्रॉपरली. तर इथे पुन्हा एकदा यू मस्ट लुक आफ्टर युअर ओल्ड पॅरेंट या ठिकाणी एक प्रकारची आपली ऑब्लिगेशन आहे, कंपल्सन. आपण आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायलाच पाहिजे या अर्थाने. वी मस्ट यूज अवर राईट टू वोट प्रॉपरली. पुन्हा एकदा ऑब्लिगेशन आहे, आपण आपला अधिकार वापरला पाहिजे मतदानाचा. यू मस्ट टेक द मेडिसिन डेली. पुन्हा एकदा ॲडवाईस, सूचना आहे. ही मस्ट वर्क हार्ड फॉर प्रमोशन. वी मस्ट फिनिश द वर्क टुडे. यूज ऑफ ऑट टू. ऑट टू युजली हॅज द सेम मिनिंग ॲज शूड. शूड सारखाच वापर त्याचा होतो, सल्ला, सूचना यासाठी. टू एक्सप्रेस मॉरल ऑब्लिगेशन. त्या ठिकाणी एक नैतिक बंधन असेल त्या ठिकाणी आपण यू ऑट टू वापरतो. टू एक्सप्रेस ड्युटी, नेसेसिटी, त्या ठिकाणी आवश्यकता किंवा कर्तव्य यासाठी. यू ऑट टू हेल्प द पुअर. आपण गरिबांना मदत करायला पाहिजे. यू ऑट टू लव युअर पॅरेंट्स. पुन्हा एकदा एक मॉरल ऑब्लिगेशन आहे, म्हणजे एक नैतिक बंधन आहे आपल्यावर, पालकांचं आज्ञापालन करणं जे आहे. शी ऑट टू वर्क हार्ड फॉर अवर फॅमिली. यू ऑट टू बी पोलाइट टू अदर्स. वी ऑट टू स्टे इन द हॉटेल. या पद्धतीने ऑट टू आहे. यूज ऑफ यूज टू एक्सप्रेस पास्ट हॅबिट ऑर हॅबिच्युअल ॲक्शन. तर त्या ठिकाणी भूतकाळातल्या सवयी किंवा भूतकाळातल्या ज्या कृती असतात त्यासाठी यूज टूचा वापर होतो. वी यूज टू टेक लॉंग व्हॅकेशन ट्रिप्स विथ द होल फॅमिली. तर भूतकाळातली सवय या ठिकाणी आलेली आहे. ही यूज टू प्ले इन द गार्डन. शी यूज टू टीच इंग्लिश टू स्कूल चिल्ड्रन. तर यूज टू जे आहे ते साधारणतः भूतकाळातली सवय दाखवताना त्याचा वापर होतो. शेवटी एक टेबल जो आहे तो टेबल या ठिकाणी आलेला आहे. तर कॅन, ॲबिलिटी, परमिशन, कांट, माइट, प्रॉबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, कुड, प्रॉबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, परमिशन, मे जे आहे प्रॉबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, परमिशन आहे. मस्ट जे आहे ते दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने एक टेबल जो आहे ते इथे आलेला आहे. आय कॅन प्ले द पियानो. कॅन आय गो आउट टू नाईट. शी कांट बी हिज मॉम. शी इज टू यंग. आय कांट स्पीक जर्मन. कॅन आय बॉरो द कार. नो आय कांट. इट माईट रेन टुमारो. इट कुड रेन टुमारो. आय कुड. इथे जे फंक्शन्स आहेत ते वरती दिसतात आपल्याला. त्या पद्धतीने वाक्य जे आहेत ते इथे आलेली आहेत. या पद्धतीने मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहेत ते आपण वापरू शकतो. आणि एक टोन जो आहे, मूड जो आहे स्पीकरचा, तो दाखवण्याचं काम मॉडल ऑक्झिलरी करता. ह्या पद्धतीने आपण प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हे दोन प्रकार जे आहे ते प्रामुख्याने बघितले. आणि त्याच्यामध्ये प्रायमरीमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं बी येतात, टू बीची रूपं येतात, एम इज, आर, वॉज, वेअर येतो. त्यानंतर हॅवची रूपं येतात, त्याच्यामध्ये हॅव, हॅज, हॅड येतो. डूची रूपं येतात, डू, डज, डीड, डन असे येतात. हे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमध्ये आपण बघितलं कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड, मे, माईट, यूज टू, हॅव टू, ऑट टू, मस्ट ही जी मॉडल ऑक्झिलरी आहे ती बघितली. या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास जो आहे तो करू शकतो. आणि इथे आपण थांबूया आणि आपलं काम इथे आपलं थांबलेलं आहे. पुढे आपण नेक्स्ट एव्हीकडे आपण वळू.